तर कुंभमेळ्यासाठी साधू संतांची सोय ही प्राथमिकता असून एक झाड हलवलं तर 10 नवीन लावण्याची भूमिका असल्याचं तपोवनातील वृक्षतोडीवर भाजपचे नवनाथ बन यांनी ही प्रतिक्रिया दिली। साधू ग्रामात झाडं अनावश्यक तोडली जाणार नाहीयेत, विकास आणि पर्यावरण यांचा समतोल जपणार असून तपोवनातील वृक्षतोडीवर नवनाथ बन यांची ही प्रतिक्रिया पाहायला मिळते। नाशिक येथील साधुग्रामसाठी कुठेही अनावश्यकपणे वृक्षतोड केली जाणार नाही। काही झाडं आपल्याला हटवावी लागतील, त्याबद्दल गिरीश महाजन यांनी देखील भूमिका स्पष्ट केली आहे की एक झाड बाजूला केलं तर त्या बदल्यामध्ये आपण 10 झाडं लावणार आहोत। त्यामुळे साधुग्रामसाठी कुठेही अनावश्यक वृक्षतोड केली जात नाही। कुंभमेळा हा हिंदूंचा सर्वात मोठा उत्सव असतो। या निमित्ताने देशभरातून साधू संत भाविक नाशिकमध्ये गोदावरीचं स्नान करण्यासाठी येत आहेत। त्यांची सुविधा व्हावी, त्यांना कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।